ए आयुष, कसा आहे तू? मला सांग ना एकदा. एकदम मस्त सर. तुम्ही कसे आहात? मी छान आहे, छान आहे. फायनली आफ्टर ऑल बरेच टाइम नंतर आपण भेटलो. आणि आय थिंक एकचदा तू ऑफिसमध्ये आला त्यानंतर हो परत. सर. ठीक परत आहे. ऑफलाईन मध्येच होतो मी. परत ऑफलाईन मध्ये परत आपण स्टार्ट करू. थँक्यू सो मच आयुष, तू इथे आला. इट मॅटर्स. आणि काल पण तुझ्यासोबत बोलणं झालं, भेट झाली. आणि खूप काही बोलायचं आहे आता तुझ्यासोबत. तर आता मला येस सांग, सर. तुझी जर्नी कशी होती? राईज इन्स्टिट्यूट बद्दल कसं माहित पडलं? आणि कसं होतं एक नॉन टेक्निकल पर्सन, डेफिनेटली म्हणजे कॉलेज झालेलं आहे तुझं, पण काय डिफरन्स होता आणि कसं राईज बद्दल माहित पडलं? आणि हाऊ वॉज द जर्नी? प्लीज सांग ना तुझ्या तुझ्या लँग्वेज मध्ये. तर जर्नी म्हटल्यावर 6 महिन्याचा अगोदरचं आयुष आणि 6 महिने नंतरचं आयुष यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. कारण की 6 महिने अगोदर आयुषला काहीच येत नव्हतं. म्हणजे इंजिनिअरिंग करून सुद्धा काही नॉलेज नव्हतं. कारण की 2 वर्ष तर लॉकडाऊन मध्ये गेले आणि त्यानंतर 2 वर्ष पूर्ण थेरॉटिकल मध्येच होतं. त्यामुळे कोडिंग नाही, काहीच नॉलेज नव्हतं. पण जेव्हा ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर कळलं की याला आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी जॉब फाइंडिंग केली पाहिजे, कोर्स कुठला तरी केला पाहिजे. तर मग असंच मी डेटा अनालिस्टचं खूप ऐकत होतं की डेटा अनालिस्टला खूप ग्रोथ आहे किंवा फ्युचरमध्ये खूप ग्रोथ आहे डेटा अनालिस्ट पोझिशनसाठी. तर मी असंच नेटमध्ये टाकलं की बेस्ट क्लासेस कोणते आहेत आपल्या इथे पनवेलमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये जे आपल्याला चांगलं गायडन्स देतील, आपल्याला चांगलं शिकवतील. आणि टॉप वरतीच राईज इन्स्टिट्यूट होतं. मग राईज इन्स्टिट्यूट मध्ये लगेच मी त्याच दिवशी आपल्याला भेटलो येऊन ऑफिसमध्ये. मग ऍडमिशन घेतलं वगैरे. आणि मग 6 महिन्यामध्ये खूप काही शिकलो. म्हणजे एसक्यूएल असेल, पॉवर बी असेल, ज्याने मला खूप हेल्प केली म्हणजे जॉबसाठी. आणि खूप छान गायडन्स म्हणजे मेंटरशिप असेल, दर वीकला जी मेंटरशिप यासिर सर असतील त्यांनी खूप मदत केली. आणि माझी जी म्हणजे 6 महिन्या अगोदर मी खूप म्हणजे असं घाबरायचो इंटरव्ह्यू साठी या गोष्टीसाठी. पण ते दर हफ्त्याला जे आपलं मॉक इंटरव्ह्यू होते त्यानंतर ती भीती निघून गेली इंटरव्ह्यूची. आणि झालं शेवटी. आणि त्याबद्दल खरंच सर राज इन्स्टिट्यूटचे मी खूप म्हणजे थँक्यू तुम्हाला की खूप छान गायडन्स भेटला मला. म्हणजे एक गुरुचं काम असतं एका शिष्याला ट्रॅक वरती पाथ वरती आणायला आणि ते झालं म्हणजे. नाही नाही नाही, तुझं पण खूप डेडिकेशन होतं. तू केलं ते खूप महत्वाचं आहे. कारण की हे इट इज अ जर्नी, इट इज अ ब्रिज. बरेचदा असं होतं की अप येतं, डाऊन येतं, आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम येतं. आणि प्रॉब्लेम पण जेन्युन राहतात. ते प्रॉब्लेम एक्सेप्ट करून सगळे पर्सनल गोष्टी पण मॅनेज करून आपल्याला ऑफर काढायचं असतं. सो तू एंड टू एंड ही जर्नी कव्हर केली. खूप चॅलेंजिंग झाले असतील. आणि मग लिटरली मला ते तुझ्या इंटरव्ह्यू बद्दल आधी माहित करून घ्यायचं आहे की तू इंटरव्ह्यू तुला कसं द्यायला मिळाला ना. आय थिंक तू मला काल एक एक्सपिरियन्स पण शेअर करत होता की मी एक ओपन कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये गेलो आणि तिथे काहीतरी 10 वॅकन्सी होते. आणि 150 लोकांना त्यांनी इन केलं आणि 600 लोकांचा क्राऊड आला. हे कसं काय एक्सपिरियन्स होता, सांग ना प्लीज. आता या जॉबच्या अगोदर आपल्याला एक वॉक इन ड्राईव्ह होता पुण्यामध्ये वाकडच्या इथे. काय लॉजिक दुसरी कंपनी होती कोणती तरी, त्याचं नाव नाही आता आठवते. तिकडे वॉक इन ड्राईव्ह होता आणि रेजिस्ट्रेशन वगैरे केलेलं मी. आणि तिकडे गेलो मी वॉक इन ड्राईव्ह साठी, इंटरव्ह्यू साठी. तर तिथे जवळपास 600 ते 700 मुलं आलेले. आणि त्यामधून फक्त 10 पोझिशन होते. मग त्यांनी काय केलं की सुरुवातीचे जे 150 मुलं आहेत त्यांचाच इंटरव्ह्यू घेतला, त्यांचं ऍप्टिट्यूड टेस्ट वगैरे घेतली आणि त्याच्यामधून 10 जण सिलेक्ट केली. मग त्यामध्ये आपल्याला कळलं की इथं काय होणार नाहीये म्हटलं. मग परत आलो इकडे. तेव्हा थोडस हे झालं की यार आपण एवढं गेलो तिकडे आणि काहीच झालं नाही. पण मग परत इथं आपला लॉजिक सर मध्ये ओपनिंग्स होते, मी तिथे अप्लाय वगैरे केलं. आणि इंटरव्ह्यू झाला. फर्स्ट राऊंड मंडेला सोमवारी झाला या. आणि फर्स्ट राऊंड मध्ये आपलं बेसिक एसक्यूएल म्हणजे ऍज अ मी ज्युनियर डेटा अनालिस्ट म्हणून लागलो तिथे. आणि तिथं फक्त ऍज अ एसक्यूएल बेसिक एसक्यूएल त्यांनी विचारलं. म्हणजे तुमचे जॉईन्स काय आहेत, वेअर अँड हॅव्हिंग काय असतं, किंवा ग्रुप बाय क्लॉज काय असतो, ऑर्डर बाय काय असतं, हे सगळं. आणि तुमचं म्हणजे फॅमिली रिलेटेड विचारलं की कसं फॅमिलीमध्ये कोण कोण आहे वगैरे. एकदम बेसिक नॉर्मल. आणि तिथे गेल्यावर असं फ्रेशरला आपल्याला एक दडपण असतं की यार हे लोक काय विचारतील किंवा मग कसं काय होईल आपलं. पण तिथे गेल्यावर एकदम चिल मध्ये ते कुणी गेलं तर ते चिल मध्येच मॅनेजर असतील किंवा एचआर असतील ते तुम्हाला पहिले शांत करतात की यार तू शांत हो पहिले. तुझ्या फॅमिली बद्दल विचारतात, हे करतात. मग परत हळूहळू मग ते आपलं एसक्यूएल जे काही असेल ते विचारतात. मग आणि तो फर्स्ट राऊंड झाल्यानंतर क्लिअर. सेकंड राऊंड मध्ये जी मेन कंपनीची एचआर होते त्यांच्यासोबत माझा राऊंड होता. त्याच्यामध्ये पण त्यांनी बेसिक म्हणजे टेल मी अबाउट युअर सेल्फ आणि तू कोणत्या प्रोजेक्ट वरती काम केलंस. मग ह्यामध्ये पण ते आपण जे डिकॅथलॉन प्रोजेक्ट केलेला तो खूप कामी आला. म्हणजे जेव्हा रेझ्युमे मध्ये तुमच्या दिसतं ना की सर्टिफाईड डेटा अनालिस्ट आहे, त्याचा खूप फायदा होतो.
आणि तुम्ही ज्या प्रोजेक्ट वरती वर्क केलंय त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे कुठेही गेलात तरी तुम्हाला पहिलं प्रायोरिटी ते देतात की यार ह्याने कोर्स केल्याने एक प्रोजेक्ट वरती काम केलंय. तर झालं मग ते सेकंड राऊंड मध्ये त्यानंतर मग त्यांचं झालं सिलेक्ट. हॅलो, ग्रेट ग्रेट. आणि आता कधीपासून जॉईनिंग आहे तुझी? कधीपासून त्यांनी? आता मंडे पासून या 2 डिसेंबर. क्या बात आहे, क्विक क्विक एकदम. आणि कुठे तुला येस. कंपनी बद्दल कसं माहित पडलं? आय थिंक रेफरन्स थ्रू तिथे. हा रेफरन्स. रेफरन्स. चलो, ग्रेट ग्रेट. रेफरन्सचा खूप जास्त फायदा होतो. रेफरन्स. तर मला हेच सांगायचं म्हणजे जे आता बघतायत सगळे की जे तुमच्या जवळ कोणी आयटी मध्ये असेल किंवा आता बँकमध्ये पण आपल्याला डेटा अनालिस्ट म्हणून ओपनिंग असतात डेटा अनालिस्टसाठी. तर तुम्ही प्रत्येकाला सांगत जावं की यार मला जॉब करायचा आहे, तुझ्याकडे ओपनिंग असेल, तुझ्याकडून ओळखीचं असेल तर त्यांना सांग की मला जॉब करायचा आहे, म्हणजे जॉबला लावून दे. ह्यामध्ये तुम्ही इगो आणि ऍटिट्यूड मध्ये आणू नका की यार एकदा सांगितलं तरी त्याने केलं नाहीये, मग आपण कशाला पुढच्या वेळेस सांगायचं. त्याला सारखं सारखं परेशान करत राहा यार मला जॉब करायचं जॉब करायचं, तुम्ही जॉबला लावून द्या. कारण की इगो आणि ऍटिट्यूड आपल्याला पैसे नाही देणार आहेत, आपल्याला पैसे एक जॉबच देणार आहे. मग त्यामध्ये इगो आणि ऍटिट्यूड असून काय फायदा नाहीये. प्रत्येक रेफरन्स थ्रू लागल्यावर, कारण की आता नोकरीवरती असेल लिंक्डइन वरती असेल एवढी हे झालं काय बोलतो एवढे लोक अप्लाय करतात तिथं, त्यामध्ये शॉर्टलिस्ट होणं खूप अवघड आहे. मग रेफरन्स साठीच तुम्ही ट्राय करा की सारखं कुणाला पिडत राहावं प्रत्येकाला की मला जॉबला लावून दे लावून दे लावून दे, कोण ओळखीचं असेल तर कुठून तरी सेटिंग लावून मला कसं तरी लावू तिथे एकदा. फ्रेशरचा एकदा जर तुमचा टॅग गेला ना तर मग तुम्ही कुठेही जाऊ शकता. क्या बात आहे, क्या बात आहे. वेल सेड. सो हे खरंच ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. लोकांना काय वाटतं, कोर्स झाला आता कंपनी आपल्याजवळ येणार म्हणजे आपण बिझी आहे, HR ला सांगतो की मी बिझी आहे, नंतर कॉल कर. तिला वाटते कॉलच करणार काही. सो ही खूप खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण सपोज मार्केटमध्ये गेलं तर दॅट इज अ फेज, की आपल्याला मार्केटमध्ये जाईपर्यंत हे एक फेज आहे. तिथे ते दुसरं जर्नी आहे, जिथपर्यंत जॉब भेटत नाही. तर याच्यासाठी आपल्याला श्याम नाम दंड भेद, आणि ते म्हणतात ना, तो ॲटिट्यूड पाहिजे की जर माझा इंटरव्ह्यू गेला, लॉस पण झालाय, का गेला, व्हॉट इज द रिझन, कुठल्या गोष्टींवर लिटरली काम केलं. आणि आयुषचा आय थिंक दुसरा तिसऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये झाला. आणि ते म्हणतात ना की एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की आपल्याला रेफरन्स थ्रू होणार, तर रेफरन्सच पाहिजे. आणि लिटरली जग मोठं आहे आणि खूप लोक ओळखीचे भेटतात आपल्याला, फक्त आपली इच्छा पाहिजे. जसं म्हटलं, एक वेळा म्हटल्याने ऐकणार नाही तू, मागे लागावं लागतं. तर तेच गोष्ट आहे. बाकी मला तुझं इन जनरल सांग ना. आय थिंक तू मला सांगत होता की सर, मी फर्स्ट माझ्या प्रिन्सिपलला जाऊन भेटलो आणि प्रिन्सिपलला मी दिलं, कारण की त्यांना भरोसाच नव्हता मला जॉब भेटणार. तर ऍक्च्युली मी म्हणजे एक पॉलिटिक्स मध्ये पण काम करतो, त्यामुळे कसं ते शाळा कॉलेजमध्ये तेच होतं वातावरण की यार हा काय फक्त पॉलिटिक्स पॉलिटिक्स करतो, हा काय जॉब वगैरे करणार नाही किंवा याचं लक्ष नाही अभ्यासाकडे. आणि मला प्रिन्सिपल जे कॉलेजचे प्रिन्सिपल आहे ते खूप वेळा बोलले की यार तू फक्त तेच करतो, स्वतःकडे लक्ष दे, करिअरकडे लक्ष दे, पॉलिटिक्सने काय नाही होत हे नाही. ते एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून देतं, कारण की आपल्याला माहित असतं आपल्याला काय करायचंय, कुठं जायचं. कुणी काही बोललं तरी आपण आपल्याला विश्वास असतो स्वतःवरती की यार आपल्याला ह्या ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि जे करायचे ते. मग जेव्हा जॉब लागला तेव्हा जाऊन मी पहिले प्रिन्सिपल सरांना भेटलो, सरांच्या पाया पडलो की सर मला शेवटी जॉब जॉब लागला. सर पण बोलले कॉंग्रॅच्युलेशन की जॉब लागला म्हणून. मग त्यांनी सांगितलं की आपण भेटू आरामात, ते जरा घाईमध्ये होते. मग आज होता एक्सपिरियन्स की यार सगळेजण आपल्याला बोलत राहतात की तुझं लक्ष नाहीये लक्ष नाहीये, पण आपण आपल्याला स्वतःला माहित असतं की आपण किती त्या गोष्टीच्या मागे लागलोय. किंवा जरी जरी मी पॉलिटिक्स करत असलो तरी पण माझं लक्ष होतंच अभ्यासाकडे किंवा जॉबकडे. बस तेवढंच. हा. आता तू पॉलिटिक्समध्ये आय थिंक ऍक्टिव्ह होता. आणि मी कालच म्हणजे आकाश सरांसोबत बोलणं झालं, ते सांगत होते आयुषचा स्टेटस पाहतो मी, आयुष खूप ऍक्टिव्ह हम्म. असतो. आयुष प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करायचे प्रयत्न करतो, त्याचं ओपिनियन ठेवायचे प्रयत्न करतो. इट इज लाईक ऍक्टिव्ह पर्सनची ही आहे, त्यांना क्लिअरिटी असतं की करायचं तर आहेच, बाकी पुढचं नेक्स्ट नंतर. तर हे काय पॉलिटिक्समध्ये आपण कसे ऍक्टिव्ह, सांग ना थोडं. तुझं पर्सनल पण माहीत करण्यात इंटरेस्टेड आहे मी, की काय पॉलिटिक्समध्ये आपण केलं. आणि आकाश सर तारीफ करत होते, तर असं काय? तर सांग पॉलिटिक्स ना. मध्ये तेच आपण लोकांची कामं करतो. म्हणजे कुणाचं काही बिल कमी करायचं असेल, हॉस्पिटलमध्ये जास्त बिल असेल तर आपण ते कमी करायचं काम करतो. किंवा आम्ही पण अशा पक्षामध्ये की जो पक्ष फक्त लोकांसाठी काम करतो. पण सगळ्यांना कळलं असेल मनसेमध्ये. कारण की तो एकच पक्ष आहे, तो एकच पक्ष असा आहे जो लोकांसाठी काम करतो. मग असेच असेल की काही गरीब मुलं येतात की ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असतं कॉलेजमध्ये, त्यांच्याकडे डोनेशनसाठी पैसे नसतात. मग आपण पूर्ण डोनेशन कमी करतो. तर तेच लोकांसाठी काम करायचं, आपलं मत व्यक्त करायचं. आता जे काही मध्ये झालं, जे काही मुलींवरती रेप केसेस झाल्या ह्याच्यावरती झालं, त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवले की काय काय
गव्हर्नमेंटने काय काय आपल्याला GR काढून दिलेत की कॉलेजमध्ये, शाळांमध्ये, क्लासेसमध्ये काय पाहिजे मुलींच्या सेफ्टीसाठी किंवा मुलांच्या सेफ्टीसाठी, त्या गोष्टीवरती आपलं मत व्यक्त करतो मी बस. क्या बात आहे, क्या बात जेणेकरून आहे. लोकांना फायदा होईल. नक्कीच नक्कीच, खूप छान काम करत आहे तू, आणि हे कीप इट अप, ठीक आहे. नक्कीच हे कंटिन्यू कर, कारण कारण की माहिती आहे का, आपलं मन जे म्हणतं ते ऐकायला पाहिजे. तर आपल्या मनात जर वाटत आहे की आपण हे करायला पाहिजे तर ते करायला पाहिजे. बाकी कसं आहे तुझं पॉलिटिकल, काय काय विजन आहे, काय वाटतं मग? थोडं तर सांग. सध्या तरी आता जॉबवरती फोकस आहे. आता तर टाइम म्हणजे तो टाइम आपल्याला काढावा लागेल, कारण आता सॅटर्डे संडे फक्त सुट्टी, मग त्याच्यामध्ये सगळं जे काही ते पॉलिटिक्स त्याच्यामध्ये, बाकीचं मंडे टू फ्रायडे कॉर्पोरेट लाईफ ही एन्जॉय करणार आता. एक खूप छान, एक एक मला खूप चांगलं वाटलं की आपण ते सॉर्टेड ठेवलं आहे, ठीक आहे. ते प्रत्येकाची पर्सनल असतं, प्रत्येकाची प्रोफेशनल असतं, मिक्स नाही करणे का. मिक्स नाही करायचं, तर क्लिअरिटी आहे, चांगली गोष्ट आहे. बाकी आता काय फ्युचर प्लॅन्स, आता इथून तुझं तुझं झालेलं आहे, आता इथे तुझं सिलेक्शन झालेलं आहे, इथे काय विचार केलेला आहे आता तू, काय वाटत आहे तुला, काय करायला पाहिजे इथून 2 महिने 3 महिने, अँड व्हॉट इज द ऍडवाइस टू ऑल स्टुडंट्स? तर ऍडवाइस म्हणजे हीच राहील की पेशन्स ठेवा. पेशन्स महत्वाचं आहे, की असं नाही की सगळं आता जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन करता किंवा तुम्ही जरी एक्सपिरियन्स असला तरी तुम्हाला जॉब नसेल लागत, तरी भरपूर लोक येऊन तुम्हाला प्रेशराईज करतात की यार तुला जॉब नाहीये. भरपूर लोक येऊन तुम्हाला सांगतील की तू काय करतोय लाईफ मध्ये, जॉब नाही करत आहे, हे नाही करत आहे. फक्त तुम्ही पेशन्स ठेवा, संयम ठेवा. प्रत्येक गोष्ट एका टाइम नंतर तुम्हाला भेटणारच आहे ती. फक्त तिथं जाईपर्यंत तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की प्रॅक्टिस करत राहावं. म्हणजे आता तुम्ही कोणत्याही आता डेटा अनालिस्ट असेल तर त्याची पॉवर BI जे तुम्ही जे तुम्ही क्लासमधून शिकताय त्याची प्रॅक्टिस करत राहावा. दररोज नवीन नवीन प्रोजेक्ट वरती काम करा, म्हणजे त्याच प्रोजेक्ट वरती एक दोन वेळा काम करा. युट्यूब वरती बघत जावा. आणि तिसरी गोष्ट ही की तुम्ही आता जेव्हा पण इंटरव्ह्यूला जाल, तेव्हा ChatGPT आपल्याला खूप मोठा एक चांगला सोर्स दिलाय. त्याच्यावरती तुम्ही टाका की आता जे जॉब प्रोफाईल आता समजा माझं ज्युनियर डेटा अनालिस्ट म्हणून आहे, तर त्या रिलेटेड काय क्वेश्चन विचारतील. तर त्या ChatGPT ला विचारा की यार असे 100 क्वेश्चन मला कॉमन काढून दे, जे प्रत्येक इंटरव्ह्यूला असे विचारतील. तर ते तुम्हाला तुम्हाला ते ChatGPT क्वेश्चन देतं, मग त्याच्यावरती सर्च करा, त्याचे आन्सर काढा आणि ते करून जावा. तुमचं सिलेक्शन हे होणारच आहे. कारण की कोणच असं काय बेरोजगार राहत नाही. कुठे नाही तर कुठे ते सिलेक्शन होऊन जातं. फक्त तुम्हाला पेशन्स पाहिजे बस. आणि नक्कीच फ्युचर प्लॅन नक्कीच. मध्ये बोलाल तर सर, आता तर सध्या काही प्लॅनिंग नाही. आता मी त्याच फेज मध्ये की भाई जॉब लागला बस. असं काही फ्युचर प्लॅनिंग नाही केली. चलो, ग्रेट ग्रेट, सही आहे. आता आता काय करावं, व्हॉट नेक्स्ट, तर तेच आहे जे आपण काम करत आहे, जे अपॉर्च्युनिटी भेटली आहे त्याला त्याच्यामध्ये 100% देणं. आज आपला मेजर काम असायला पाहिजे, इथून 3 महिने 6 महिने असं असायला पाहिजे, एका वर्षामध्ये डिपेंडन्सी क्रिएट असली पाहिजे. आयुष म्हणजे आयुष्यच सगळं, ठीक आहे, डेटा म्हणजे आयुष, हा तुझं नाव असायला पाहिजे. तर इट इज लाईक जेव्हा आपण डिपेंडन्सी क्रिएट करतो तर नेक्स्ट लेवल असतं आपल्या लाईफमध्ये. सो ऑल द बेस्ट फॉर दिस. आणि आणखीन सांग ना मला, हे जे मेंटॉरशिप मध्ये तू देत, किती मेंटॉरशिप तुला लागले पास व्हायसाठी? आकाश सरनी कसं तुला हेल्प केली, आणि ते रिझ्यूम आणि बाकी बिल्डिंग मध्ये कसं काय जर्नी कशी होती तुझी, मेंटॉरशिप जर्नी कशी तर होती? मेंटरशिप जर्नीमुळेच म्हणजे मी तुम्हाला बोललो ना, 6 महिना अगोदर घाबरणारा आयुष्य होता. म्हणजे आता मी असं बोलू शकतो, पण ते इंटरव्ह्यू मध्ये कसं थोडं आपल्याला नीट बसावं लागतं, आपल्या बॉडीची पोझिशन नीट पाहिजे, बोलावं नीट लागते. तेव्हा मी घाबरायचो, पण जेव्हा मेंटरशिप मी जॉईन केली त्यानंतर मग ते कॉन्फिडन्स यायला लागला. यासिर सरने खूप मदत केली. म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की यार तुझं हे म्हणजे तू याचं इम्प्रूव्ह केलं पाहिजेस. तुझं म्हणजे कम्युनिकेशन थोडं कमी आहे असं इंग्लिशमध्ये बोलताना किंवा असं तसं. मग त्याच्यावरती मी वर्क करत गेलो. मग परत हळूहळू नॉलेज वाढवत गेलो, वाचत गेलो आणि अभ्यास केल्याने मग ते हळूहळू मेंटरशिप मध्ये मग ते सर बोलले की यार तू चांगलं करतोय असं तसं. त्यानंतर मग म्हटलं एकदा आपण बघूया, इंटरव्ह्यू तरी देऊन बघूया, जे होईल ते होईल. आणि मग ते झालं. आणि रेझ्युमे वगैरे म्हटलं तर मी आकाश सरांना पहिले माझा रेझ्युमे पाठवलेलं की सर बघा बरोबर आहे का, कारण की काय नॉलेज नव्हतं रेझ्युमे कसा बिल्ड करायचा, काय करायचं, पहिल्यांदाच केलेलं. आकाश सरांनी काही टिप्स दिल्या की असं असं त्याच्यामध्ये टाक, स्किल्स टाक, हे टाक. त्यानुसार मग मी ते करत गेलो. आणि मग फायनली ते झालं. मेंटरशिपचं म्हणजे खरंच सांगायचं आहे सगळ्यांना की मेंटरशिप तुम्ही जॉईन करत जावा, कारण की त्याच्यामधून खूप काही शिकायला भेटतं. अमर सर असतील, यासिर सर असतील, ते खूप नॉलेजेबल आहेत. म्हणजे त्यांना खूप काही गोष्टी माहिती आहेत आणि ते जे तुम्हाला गाईड करतील त्याकडे नीट लक्ष द्या आणि त्यावर वर्क करा बस. ग्रेट ग्रेट. आणि याच्यामध्ये तू एसक्यूएल पॉवर बी आय हे तू म्हणजे फेस पूर्ण केलेली आहे, तर काय तू लाईव्ह सेशन्स मधून प्रिपेअर केलं,
हे तुला रेकॉर्डिंग्स नेमकं हेल्प केली आणि प्रिपरेशन मध्ये कसं तू क्वेश्चन्सचे आन्सरिंग कसं फ्रेम केलं? किती किती तुला म्हणजे जर्नी कामं आली?